निकालाचा आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि ज्यावेळेला सत्ता संघर्षाचं हे सगळं प्रकरण राजधानी दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टामध्ये आलं होतं ते सगळं प्रकरण जवळून अभ्यासणारे सुप्रीम कोर्टातले ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे माझ्याबरोबर आहेत. सर, काही तास अवघे शिल्लक आहेत, तुमची पहिली प्रतिक्रिया, विधानसभा अध्यक्ष निर्णय देत आहेत. बघा, आज आता जवळजवळ सुप्रीम कोर्टाने मेमध्ये सांगितल्यापासून 8 महिने उलटले. सुप्रीम कोर्टाला माहीत आहे की 10व्या अनुसूचीप्रमाणे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अध्यक्षांच्याच अखत्यारीत येतो. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस पण हस्तक्षेप करण्यास टाळलं होतं, पण त्यांना सांगितलं होतं की रिझनेबल पिरियड ऑफ टाईममध्ये तुम्ही निर्णय द्या. त्याच्यानंतर मग परत सुनील प्रभू आले, निर्देशात्मक याचिका त्यांनी फाईल केली, बरंच काही ताशेरे ओढले गेले ते, आणि मग एक डेडलाईनसारखं सेट केलं गेलं आणि आज 10 तारखेला हा निर्णय 4 वाजता येणार आहे. आता हा निर्णय कोणाच्या, ह्याच्यात क्रॉस पिटिशन्स होते दोन्ही बाजूनी. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पिटिशन होती की शिंदेंना डिस्क्वालिफाय करावं, शिंदे साहेबांची पिटिशन होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आमदारांना डिस्क्वालिफाय करावं. आता त्याच्यावर निर्णय नार्वेकर काय घेतात, त्याच्यात शक्यता 3 आहेत. एक शक्यता की ते शिंदेंविरोधात निर्णय घेतील, एक शक्यता की ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदारांविरोधात निर्णय घेतील, तिसरी शक्यता असे की ते कोणाविरुद्धच काही करणार नाही आणि सगळ्यांचीच आमदारकी अबाधित राहील, किंवा काही मग काही जण डिस्क्वालिफाय होतील, काही नाही. तर आता नार्वेकर काय करतात हे आपल्याला आज समजेल. आणि नार्वेकरांचा निर्णय जो आहे त्याच्याविरुद्ध ज्यांना कोणाला वाटेल की हा त्यांच्या विरोधात आहे ते उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात 30 दिवसाच्या आत जाऊ शकतात. आता 1992च्या आधी कसं होतं, अशा बाबतीत जो स्पीकरचा निर्णय असायचा तो फायनल असायचा, कोर्टात तुम्ही जाऊ शकायचा नाही. पण 1992ची किहोटो होलोहान जी सुप्रीम कोर्टची कॉन्स्टिट्यूशन बेंचची जजमेंट आहे ती म्हणतं की 10th शेड्यूलचा जो स्पीकरचा निर्णय आहे, निर्वाळा आहे, त्याच्याविरुद्ध इट इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे तुम्ही कोर्टात जाऊ शकता या निर्णयाविरुद्ध. तर 30 दिवसाच्या आत जे कोण नाराज आहेत त्यांना कोर्टात जाता येईल. पण जर आज मुख्यमंत्र्यांविरोधात निर्णय गेला तर त्यांची आमदारकी त्या निर्णयापासून रद्द होईल. त्यामुळे त्यांना राजीनामाच द्यावा लागेल आणि हे सरकारच पूर्णपणे कोसळेल. तांत्रिकदृष्ट्या हे सरकार कोसळेल, कारण मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे सरकार पडल्याचा हे आहे. पण महायुतीत अजितदादा असल्यामुळे मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे, तर मग दुसरा कुठला तरी महायुतीचा मुख्यमंत्री बनू शकतो. आणि जर शिंदेंच्या बाजूनी निर्णय गेला तर मग सरकार अबाधित राहील. मग उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या आमदारांना जर अपात्र केलं तर पुढं काय असेल होऊ शकतं? मग उद्धव ठाकरे होणार नाही, कारण ते तर विधान परिषदेचे सदस्य आहेत. उद्धव ठाकरेंचे आमदार जर अपात्र झाले तर ते मग सुप्रीम कोर्टात त्यांची आमदारकी रद्द होईल. आता ही आमदारकी कधीपर्यंत रद्द होते, जोपर्यंत तुमचा कार्यकाळ पूर्ण होतो तोपर्यंत, म्हणजे नोव्हेंबरपर्यंत किंवा विधानसभा भंग होईस्तवर. त्यामुळे मग त्यांची आमदारकी रद्द होईल. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची जर त्यांच्या विरोधात निर्णय आला तर त्यांची आमदारकी रद्द होईल आणि मग त्यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्याच्याविरुद्ध स्थगिती आणावी लागेल, किंवा मग ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि परत एक राऊंड ऑफ लिटिगेशन कोर्टासमोर परत हे मॅटर जाईल. पण सर, मला सांगा, सत्ता संघर्षाच्या सगळ्या प्रकरणात अगदी नवाब रेबियापासून प्रकरणांचा संदर्भ दिला गेला होता. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 बाजू तर झाल्या, एक उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करणं आणि एकनाथ शिंदेंच्या आमदारांना अपात्र. जर कुणालाच केलं नाही तर मग या केसकडे कसं बघायचं आणि याचा भविष्यात काय परिणाम होणार की नाही? आता बघा, इलेक्शन कमिशनचा निर्णय जरी नंतर आला, सुप्रीम कोर्टात मॅटर गेल्यानंतर निर्णय आला, त्याच्यात त्यांचं काय म्हणणं होतं की 2018ची जी पक्षाची घटना आहे ती त्यावेळेसच्या शिवसेनेने इलेक्शन कमिशनला पुरवली नव्हती. त्यामुळे इलेक्शन कमिशननी संख्याबळावर निर्णय दिला, आमदार खासदार. तर नार्वेकर पण असं ठरवू शकतात की जर ती घटनाच इलेक्शन कमिशनला दिली गेली नव्हती तर पक्षप्रमुख पदच हे ह्याच्या डाऊटच्या भवऱ्यात येतं, त्यामुळे संशयाच्या भवऱ्यात येतं. त्यामुळे ते असं म्हणू शकतात की जर ते आम्हाला माहीतच, म्हणजे स्पष्टच नाही आहे, जरी पक्षाला अधिकार आहे प्रतोद नेमायचा, पण नक्की पक्ष त्यावेळेस पक्षाची स्थितीच जर टेक्निकली जसं इलेक्शन कमिशन म्हणतं, त्यामुळे तो असा निर्णय ते देऊ शकतात की माझ्या मते मग कोणच अपात्र नाही. म्हणजे अशा याने कसं होईल की सगळे जे शिवसेनेचे मूळ शिवसेनेचे 56 आमदार जे होते ते सगळ्यांची आमदारकी बहाल राहील आणि कोणाविरुद्धच कारवाई होणार नाही. ही पण एक पॉसिबिलिटी आहे की असंही होऊ शकतं. पण मग सर, बंड झालं, गुवाहाटीपर्यंत गेले, हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात, जर अपात्रच केलं नाही तर दोन्ही गटाच्या आमदारांना मग काय अर्थ राहिला? मग पण त्याच्यात मग टेक्निकॅलिटी आलेली आहे ना, कारण जर इलेक्शन कमिशननी असा निर्णय दिला की आम्हाला त्यावेळेस माहीतच नाही पक्षाचं स्टेटस काय होतं किंवा पक्षप्रमुख कोण होता, ती टेक्निकल निर्णय, तर
तीच धागादोरा पकडून जर नार्वेकरांनी निर्णय दिला तर असंही होऊ शकतं की मग दोन्ही क्रॉस पिटिशन आहेत तर मग कोणच नाही. मग कसं त्याच्यात कसं आहे, फायदा शिंदेंचा होतो कारण ते टिकून राहतात मुख्यमंत्री म्हणून, आणि असाही होतं की उद्धव ठाकरेंचे आमदार पण त्यांची हे टिकून राहील आमदारकी. तर एक असाही तिसरा निर्णय येऊ शकतो ज्याच्यात कोणीच त्यांना वाटेल की हे मी सर्व समावेशक निर्णय असा दिलेला आहे. नाहीतर मग क्लिअर कट आहे, एक तर शिंदे गट एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे, किंवा मग सुनील प्रभू म्हणजे उद्धव ठाकरेंचे आमदार जे आहेत ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे. आता 4 वाजता नार्वेकर काय निर्णय घेतात ते आपण बघू. आणि हे सगळे प्रोसिडिंग्स त्यांच्यासमोर इंग्लिशमध्ये झाले होते आणि त्यांच्यासमोर कागदपत्र पण इंग्लिशमध्ये दिले गेले होते. तर अशी अपेक्षा आहे की हा निर्णय इंग्लिशमध्येच असेल, आणि तो इंग्लिशमध्ये असला तर एका ह्यानी चांगलं की जर कोणाला सुप्रीम कोर्टात यायचं असलं तर त्यांना अनुवाद किंवा ट्रान्सलेशन करण्याची गरज नसेल मराठीपासून इंग्लिशमध्ये. सर शेवटचा माझा प्रश्न, 3 म्हणजे शक्यता तर तुम्ही वर्तवल्या, चौथी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे तशी की विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात. जर दिलाच विधानसभा अध्यक्षांनी पदाचा राजीनामा निकालापूर्वी तर मग पुढं काय होऊ शकतं? बघा टेक्निकली आज त्यांनी आत्ता प्रेसला पण सांगितलं आहे की मी 4 वाजता निकाल देईल, पण आपण बोललो आणि जर त्यांनी राजीनामा दिलाच काही कारणास्तव, आता ती पॉसिबिलिटी एकदमच कमी झाली आहे, तर मग हे परत रिहिअरिंग होणार. हे मॅटर पूर्ण ऐकलं जाईल उपाध्यक्षांसमोर किंवा जोपर्यंत नवीन अध्यक्ष नेमला जात नाही तोपर्यंत. कारण जज संबंधी पण असं होतं की जर एखादा निर्णय राखीव ठेवला किंवा एखादं हिअरिंग चालू असलं, जज रिटायर झाले, तर मग परत जे नवीन जज येतात किंवा नवीन बेंच समोर हे पूर्ण प्रक्रिया परत पार पाडावी लागते. पण ती शक्यता आता धूसर झालेली आहे कारण अध्यक्षांनी स्वतः सांगितलं आहे की ते निर्णय 4 वाजता देणार आहे. नक्कीच प्रतीक्षा असेल सर, अध्यक्षांचा निर्णय नेमकं काय येतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.